काम क्रोध लोभ निमाले ठाईची सर्वानंदाची सृष्टी धरून आठव नाठव गेले भावा भाव झाला स्वयंमेव पांडुरंग काम क्रोध लोभ निमाले ठाईची सर्वानंदाची सृष्टी धरून तुका म्हणे भाग्य या नावे म्हणे संसारी जन्मे काम क्रोध लोभ निमाले ठाईचे सर्वानंदाची सृष्टी झाली पांडुरंगा
तमचरण सरोजन संगम जगनहित पाणिं मंडलम तरुण तुलसी माला कंधरम कंजमित्रम सदैवनहासं मुक्तदं ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकाय तुमचा अनुग्रह दाधो पावन झालो चराचर ध्यानमुलं गुरुर्मूर्ते पूजामुलं गुरुपरं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमुलं गुरुकृपा गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं करोमि सरादे स्थितं त्वं समाधिस्थं नमामि गंगानदीं शुचिः शीलः समुदक्षः सभतापि जितेन्द्रियं तं नारायणगिरिं वन्दे सद्गुरु विराज गंगागिरी महाराजांच्या कृपेने त्याच्या निमित्ताने कैलासवासी गंगा भागीरथी शांताबाई जय हरिभक्तबाई नवनाथ महाराज मस्के त्याचप्रमाणे हरिभक्तबाई दादा महाराज हरिभक्तपरायण विजू महाराज रामभाऊ महाराज आणि सर्व गायनाचार्य मंडळी भक्त उपस्थित सर्व भक्तगण काळे परिवाराचे आप्तेष्ट मित्रगण श्राद्धाचं निमित्त आहे अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा स्थिती परब्रह्म आहे महाराज परमार्थातून प्राप्त झालेली स्थिती प्राप्त झालेली अवस्था त्या अवस्थेचं वर्णन करतात तुकामये भाग्य या नावे म्हणितील संसारी जन्मजे याची लागी याला भाग्य म्हणतात कोणतं भाग्य त्याचं वर्णन आधी केलेलं आहे अंतःकरणामध्ये असणारे दोष गेल्यानंतर जेव्हा चित्त शुद्ध होतं त्या करता महाराज उदाहरण दिलं शेंदळ पिकल्यानंतर ज्याप्रमाणे मधुर होतं गोड होतं तसे भगवंताच्या कृपेने माझ्या अंतःकरणाचे दोष गेले आणि माधुर्य आलं दुसरी महत्वाची गोष्ट सांगितली की अंतःकरणामध्ये काय दोष आहेत अनेक प्रकारचे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे दोष मानलेले आहेत तर त्यामध्ये 3 दोष महत्वाचे सांगितले जे 3 नरकाची द्वार आहेत त्रिदम नरकस्येदम द्वारम नाचनमात्मनः काम क्रोध तथा लोभ तस्मादेतत्रयं त्यजे भगवान सांगतात हे 3 नरकाची द्वार आहे काम क्रोध लोभ हे भगवंताच्या कृपेने माझे संपले आणि त्यामुळे दुःख संपले दुःखाचं कारण संपलं नाही दुःख संपलं कारणाशिवाय कार्य घडत नाही आणि त्यामुळे आता एक परमात्मा हेच माझं जीवन झालं परमात्म्याच्या व्यतिरिक्त माझ्या जीवनात काहीही शिल्लक राहिलं नाही आणि अशा प्रकारची अवस्था परमार्थ प्राप्त होणं हे खरं भाग्याचं लक्षण आहे आणि म्हणून अशा प्रकारचं भाग्य प्राप्त करण्याकरिताच संसारामध्ये जन्माला यावं असं या अभंगाचा सरळ अर्थ होतो थोडा गीत बेसन घेऊन थोडा वाला परमार्थ अनेक लोक करतात सर्व सफल होतात असं नाहीये बरेच लोक परमार्थात विफलही होतात व्यवहारामध्ये सुद्धा सर्व लोक सफल होत नाही सफलता विफलता आपल्या हातात नाहीये प्रयत्न आपण करतो काही लोक प्रयत्न करूनही सफल होत नाही काही कमी प्रयत्न सफल होतात तर काही प्रयत्न न करता सुद्धा सफल होतात व्यवहार असेल व्यवहारामध्ये या गोष्टी घडतात तशा परमार्थाने घडतात
तुका म्हणे मधून घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा ओढवला. महाराज सांगतात भगवंताची माझ्यावर कृपा झाली पण आपोआप नाही झाली. पूर्व पुण्य अनंत जन्माचे हे संस्कार आहेत. बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवानाम प्रबद्धते. भगवान परमात्मा सांगतात अर्जुन अनेक जन्माच्या साधनेतून कोणी एखादा मला येऊन मिळतो. प्रयत्न तर सर्वच करतात पण अडथळे फार असतात. विकारांचे अडथळे, विचारांचे अडथळे, अनेक प्रकारचे दोष अंतःकरणामध्ये असतात. वेदांत शास्त्रामध्ये 3 प्रकारचे दोष सांगितलेले आहेत. मल, विक्षेप आणि आवरण. कर्म मार्गाने मलदोष जातो, उपासनेने विक्षेप दोष जातो आणि ज्ञानाने आवरण दोष जातो. प्रथमतः हे 3 दोष आपल्याला समजून घ्यायचे. हे 3 दोष गेल्याशिवाय परमात्मा कळत नाही, आत्मस्वरूपही कळत नाही. पहिला आहे मलिनता. अंतःकरणामध्ये जी मलिनता आहे ती मलिनता जोपर्यंत जात नाही तोपर्यंत अंतःकरण शुद्ध होणार नाही, तोपर्यंत समाधान नाही, तोपर्यंत परमात्मा नाही. याकरता व्यवहारातलं उदाहरण मी सांगेल लागेल लक्ष देण्याकरता. एक विहीर आहे, 50 फूट खोल विहीर, त्यामध्ये 40 फूट पाणी आहे. पाणी स्वच्छ आहे, स्थिर आहे, सूर्य मध्यान्नावर आलेला आहे. सूर्याचा संपूर्ण प्रकाश त्या विहिरीमध्ये आहे. सूर्याचा तीव्र प्रकाश आहे, पाणी स्वच्छ आहे आणि स्थिर आहे. जरी 40 फूट पाणी असेल तरी विहिरीचं तळ आपण स्पष्ट स्वच्छ पाहू शकतो. यामध्ये 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. पाणी स्थिर असावं, स्वच्छ असावं आणि त्यात प्रकाश असावा. पाणी जर हलत असेल तरी तळ स्पष्ट दिसणार नाही, पाणी गढूळ असेल तरी तळ स्पष्ट दिसणार नाही आणि त्यात प्रकाश नसेल तरी तळ स्पष्ट दिसणार नाही. मग विहिरीचा तळ स्पष्ट दिसण्याकरता या 3 गोष्टी आवश्यक आहेत. ते स्वच्छ असावं, जितकं स्वच्छ तितकं तळ स्पष्ट दिसेल, जितकं स्थिर तितकं तळ स्वच्छ दिसेल आणि जितका प्रकाश जास्त तितकं तळ स्वच्छ दिसेल. तर गढूळपणा म्हणजे मलिनता, पाणी हलतंय म्हणजे चंचलता आणि चौथा आहे प्रकाश. तिसरा आहे प्रकाश म्हणजे मल, विक्षेप, आवरण. मलिनता, विक्षेप म्हणजे चंचलता आणि तिसरे प्रकाश म्हणजे ज्ञान. या 3 गोष्टी जीवनामध्ये असाव्या. या 3 गोष्टी जीवनात येतात त्यावेळेला आत्मस्वरूप स्पष्ट दिसेल विहिरीच्या तळासारखं. परंतु अंतःकरण जर मलिन असेल तर कळणार नाही, कारण मलिनतेमध्ये अंतःकरणात अनेक प्रकारचे दोष आहेत. जोपर्यंत चित्त मलिन आहे तोपर्यंत तिला दुसऱ्याचं सुख सहनच होत नाही. मनुष्य स्वतःच्या दुःखाने दुःखी होण्यापेक्षा दुसऱ्याच्या सुखाने दुःखी होत असतो. हे मलिनता, हा मल नामाचा दोष आहे. आणि मग तो काही शांत बसत नाही. एखाद्याची गाय जर चांगलं दूध देत असेल ती याने आठवलीच काय माणसं चांगलं पाहतच नाही. हे कशामुळे घडतं? हा मलिनता नावाचा अंतःकरणामध्ये दोष आहे. हा दोष स्वतःही आपल्याला दुःख देतो आणि दुसऱ्यालाही दुःख देण्याकरता प्रवृत्त करतो. म्हणून त्याकरता निष्काम कर्म सांगितले. कोणतेही कर्म करताना निष्काम करावं, त्याद्वारे चित्त शुद्ध होतं, चित्त शुद्धीचं फल मिळतं. आणि तुका म्हणे चित्त करारे निर्मळ एवो नि गोपाळ राही तेथे. रामचरित मानस मध्ये सुद्धा प्रभू रामचंद्र सांगतात निर्मल जाना मन सोई भावा, निर्मल जाना मन सोई भावा.
मोही कपटा चल शीघ्र ज्याचं मन निर्मळ झालं सो मोही पावा तो मला प्राप्त होतो. मोही कपट छल छिद्र न भावा. कपटाला छल छिद्र, कपट छल छिद्र, कपट करणारा मला प्राप्त होत नाही. छल म्हणजे दुसऱ्याचा छळ करणारा मला प्राप्त होत नाही. छिद्र म्हणजे दोष. इथं छद्र शब्दाचा अर्थ आहे छिद्रेषु बहुला अनर्था भवन्ति, ब्रह्मसूत्रामध्ये उल्लेख आहे. छिद्र म्हणजे दोष. ध्यायतो विषयान पोसः संगस्तेषु उपजायते, संगात संजायते, कामात कामात क्रोधो भिजायते, क्रोधात् भवति सम्मोह, सम्मोहात् स्मृतिभ्रमः, स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो, बुद्धिनाशात् प्रणश्यति. अनेक प्रकारचे विकार एक दोष आला म्हणजे अनेक दोष येतात बरं का. छिद्र शब्दाचा अर्थ काय? काही वेळेला लोक अर्थ चुकीचा लावतात. काही 4 शास्त्री होते, त्यांना एका ठिकाणी भोजनाचं निमंत्रण दिलं. गेले भोजनाला बसले पंक्तीला. त्या माताजीने धिरड्यांचा स्वयंपाक केला. म्हटलं बाकीचा स्वयंपाक नेहमी मिळतो, धिरडे बनवले. बसले जेवायला. हे ते धिरड हातात घेऊन पाहिलं तर त्या धिरड्यात छिद्र होते. तुम्हाला शास्त्र काय सांगतं? शास्त्र सांगतं छिद्रेषु बहुला अनर्था भवन्ति. जिथं छिद्र आहे तिथं अनर्थ आहे. खायचं नाही म्हणजे उठले गेले निघून. पण शास्त्रामध्ये जे छिद्र सांगितलं धिरड्याचं सांगितलं होतं का? कोणताही अर्थ कोणाला चालत नाही बरं का. एक वर्षी डॉक्टरकडे गेला. डॉक्टर साहेब पोट फार दुखतं, पचनक्रिया मंदावली, त्याकरता काहीतरी उपाय सांग. डॉक्टरने सांगितलं फळं खात जा. टरकल असेल कळत फळं खात जा. कारण फळांच्या टरकलांमध्ये सुद्धा काही विटॅमिन्स असतात. टरकल फेकून देऊ नये. घरी गेला. दुसऱ्या दिवशी परत आला आणि डॉक्टर साहेब आज तर फारच दुखतंय, कालच्यापेक्षा जास्त दुखतंय. तू काय केलं? तो सांगितलं फळं खायला. हो म्हणजे फळं खाली तुम्ही सांगितल्याप्रमाणेच खाल्ले म्हणून तर पोट दुखतंय. तू नेमकं कोणतं फळ खाल्लं? म्हणजे नारळ. अरे बाबा, नारळ कुठे टरकल खात असतात? टरकलच एक फळ खात जा म्हणजे कोणते फळ? काही खावं असा अर्थ नाहीये. सांगितलं ते लवकर लक्षात नाही आलं तर त्याचे दुष्परिणाम होतात. या ठिकाणी मोठ्या मोठ्या विद्वानांचं सुद्धा ही परिस्थिती निर्माण होते. त्यांनी धिरड्याचा छिद्र पाहिल्यानंतर इथं छिद्र म्हणजे अनर्थ आहे असा अर्थ तो नाहीये. इथं छिद्र शब्दाचा अर्थ दोष. नावेला जर छिद्र असेल तर एक दिवस ती नाव बुडणार आहे. पाण्याच्या टाकीला जर छिद्र असेल तर एक दिवस ती टाकी कोरडी होणार आहे. तसं अंतःकरणामध्ये काही दोष आहे, छिद्र असेल तर अंतःकरणामध्ये एक एक विकार येतील आणि अंतःकरणामध्ये असणारे सात्विक भाव नष्ट होतील. आणि म्हणून निर्मल मन जन सो मोहि भावा, मोहि कपट छल छिद्र न भावा. कपट छल छिद्र न भावा हे मला प्राप्त होत नाही. कपटी मनुष्य मला प्राप्त होत नाही. जो अंतःकरणाने निर्मल आहे ह्या मल नावाचा दोष घालवायचा. दुसरा दोष आहे विक्षेप. विक्षेप म्हणजे चंचलता. चंचलम हे मन कृष्ण प्रमाति बलद्रढं तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव दुष्करम्. अतिशय चंचल असणारं हे मन आहे. अनेक प्रकारचे संकल्प विकल्प करणारं हे मन आहे.
मग मनुष्य पूजा करण्याकरता बसतो, ध्यानाला बसलो तरी मन स्थिर होतं का? कबीर महाराज सांगतात, माला तो करणे फिरे जिब फिरे मुखमाही, मनवा तो चहुदिस फिरे हतो सुमिरन नाही. हातामध्ये माळ घेतली, जप करतोय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. मुलं समजा बाळ्या त्या शेजारच्या वळीवरचे पेंडे आपल्या वळीवर आणून टाक, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. शेजारचा घास कापून आपल्या गायला आणून टाक, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. आता किती जग केलं त्याला पुण्य मिळालं. माला तो करणे फिरे, हातात मणी फिरतात, जिबे फिरे मुखमाही, मनोवातो चहुदिस फिरे हतो सुमिरन नाही. याला सुमिरन, याला चिंतन म्हणत नाही. म्हणून मनाने खरं चिंतन करावं, निरर्थक चिंतन नाही. सुमिरन करले मेरे मना के, भीती ओवाळ हरी नाम विना. सुमिरन करले मेरे मना के, भीती ओवाळ नाम विना. अरे मना सुमिरन कले मेरे मना, तेरी भीति उमारा हरे नाम बिना. सुमिरन कले. संत गुरु नानकांचे भजन आहे. तात्पर्य, चंचलता हा दोष मनामध्ये असल्यामुळं मध्ये निरर्थक चिंतन करतं. ही चंचलता घालवायची आहे आणि ही उपासना मार्गाने जात असते. उपसमिती आसनम इति उपासनम. आपल्या इष्ट देवतेच्या चिंतनात आपण राहावं, त्याला उपवास म्हणतात. काही न खाणं म्हणजे उपवास नाही. उपवासातला तो एक प्रकार आहे. उपवास, उपसमीप आसने म्हणजे असणे, इष्ट देवतेच्या चिंतनात असणे, त्याला खरं उपवास म्हणतात. कारण मन रिकाम राहील तर निरर्थक चिंतन करतो. एका मनुष्याचा एक प्रसंग सांगतो. तो मनुष्य राहायचा एका जंगलामध्ये. त्याचा नित्यनेम होता, दररोज प्रातःविधीला जाताना शिल्लक राहिलं पाणी का बावळीला घालायचं. तिथे एक भूत होतं. ते प्रसन्न झालं, त्याला मिळायचं ते पाणी. अपवित्र अशुद्ध पाणी त्याला मिळायचं. भूत प्रसन्न झालं. काय पाहिजे तुला? तो म्हणला काय झालं तर यावर्षी जरा शेती चांगलीच नांगरायचंच नाही, 2 दिवसात नांगरून तयार. मग काय झालं पुढे? काय काम सांगा. पण राहायचं घर नीट नाही झालं. 2 दिवसात घर तयार, पुढचं सांग. त्याला काय भानगड आहे? त्यांनी सांगितलंय बघ मला काम सांग, नाही तर खाऊन टाकेल तुला. जरी प्रसन्न झालं तरी भूतच ते.
हा घाबरला. मित्राने एक युक्ती सांगितली, म्हणजे असं कर, एक घाट तयार करायला सांगितलं. घाट बनव, 2 दिवसात घाट तयार, सांगूचं काम, म्हणजे नवीन काम सांगेपर्यंत या घाटावर चक्रा मारित राहा, खालून वर वरून खाली. त्या गुरुला वाटलं कोणतरी गुरु भेटला याला, कारण रिकामं ठेवणं खातं म्हणतंय. काहीतरी काम द्यायचं म्हणजे चक्रा मार. तसं मनाला काहीतरी काम द्यायचंय, मन रिकामं ठेवायचंच नाही. रिकामं ठेवलं की निरंतर चिंतन कर. मग कुठल्या तरी कामामध्ये त्याला ठेवायचं आहे, मग त्याच्याकरता चंचलता नष्ट होण्याकरता परमात्म्याच्या उपासनेमध्ये ठेवायचं आहे, परमात्म्याच्या चिंतनात ठेवायचं आहे. हा उपासना मार्ग आहे. उपासना मार्गाने विक्षेप नावाचा दोष जातो. आणि तिसरे आवरण. मल आणि विक्षेप हे जे 2 दोष आहेत, हे आपल्या स्वतःच्या कर्तृत्वाने नष्ट करायचे असतात. आणि आवरण दोष असतो तो सद्गुरूंच्या कृपेने जातो. अज्ञानाचा अंधकार, अंधकार केव्हा नष्ट होतो? सद्गुरूंच्या कृपेने नष्ट होतो. मल, विक्षेप आणि आवरण हे 3 दोष गेल्यानंतर चित्त शुद्ध होतं आणि मग त्याला जीवनामध्ये आनंद मिळतो. मग त्यापासून दुसरा कोणा दुःख होणार नाही, दुसऱ्यापासून त्याला दुःख होणार नाही. महाराज या ठिकाणी सांगतात, भगवंताच्या कृपेने माझं चित्त शुद्ध झालं, माझ्या अंतःकरणातले दोष. बघा, काही कडू भोपळे असतात, कडू गिलकी असतात, कडू भोपळे असतात ना, काही कडू निघतात, काही काकड्या कडू असतात. एकदा एक रस्त्याच्या कडेला शेत होतं, तिथे काकडीची वेल होती, खूप काकड लागले होते. एक म्हातारा आपल्या नातवाला बोट धरून चाललेला होता. तो म्हातारा होता आंधळा. नातवाने विचारला, आजोबा एक काकडी घेऊ का? म्हातारा म्हणला, नको नको, कळू येते. नाही घेतोच नाही. तो पळत गेला, 2-4 काकड्या तोडून आणल्या. आजोबा तुम्हाला कसं कळलं, तुम्ही का आंधळे? त्यांनी सांगितलं, अरे बाबा, रस्त्याच्या कडेला शेत आहे आणि त्या जर गोळ असतात, लोकांनी ठेवले असते का? तर्क तर कधी जागृत केली. तात्पर्य मी सांगत होतो, असे काही कडू भोपळा असेल, कडू काकळा असेल, तसे शेंदळ सुद्धा काही कडू असतात, ते पिकल्यानंतर गोड होतात. कडूपणा याचा अर्थ त्याच्यामध्ये असणारा दोष आहे. माणसामध्ये दोष आहे म्हणून तो याच्याशी वाईट वागतात, त्याच्याशी वाईट वागतात. काही लोक आयुष्यभर वाईटच वागतात, चांगलं तरी वागतच नाही. महाराज सांगतात, माझ्या अंतःकरणातला दोष गेला. ज्याप्रमाणे शेंदळ पिकल्यानंतर त्याचा कडूपणा जातो आणि त्यात माधुर्य येतं, त्यात सुगंध येतो आणि गोडवा येतो, त्याप्रमाणे भगवंताच्या कृपाने माझी अवस्था झाली प्रथम चरणामध्ये.
पिकल्या सेंदे कडूपणा गेले तैसे आम्हा केले पांडुरंगी. सेंद पिकलं कडूपणा गेला माधुर्य आलं. जीवनामध्ये जेव्हा परिपक्वता येते तेव्हा माधुर्य येतं. पण फळ पिकलं कशावरून समजावं? फळाचं खरं लक्षण आहे ते जेव्हा देठाला सोडून देतं तेव्हा ते पिकलं समजा. जोपर्यंत देठाला चिकटले तोपर्यंत कच्चे. तसं हा जोपर्यंत संसाररूपी देठाला चिकटलाय का असा चिकटलेला असतो हा संसाररूपी देठाला सोडितच नाही. बेडूक असतो बघा, पाठीमागून साप येतो आणि त्या बेडकाला गिळतो. पाठीमागून साप बेडकाला गिळतो आणि बेडूक पुढं जीभ करतं मासा खाण्याकरता. सापाने अर्ध गिळले तरी त्याला भान नाही. तसं आता मृत्यू जवळ आला तरी याला भान नाही. शेजारचे 2 एकर विक्रीला आहेत म्हटलं की उचलत असतो. तेवढी सोडू नको, घ्यावीच लागेल मी शेजारी. हा किती चिकटलेला आहे. याचा अर्थ संसाराची आसक्ती जोपर्यंत आहे तोपर्यंत दुःख आहे आणि तोपर्यंत अपरिपक्वता आहे. मनुष्य परमार्थामध्ये जेव्हा परिपक्व होतो त्यावेळेला मिटले हे चित्त प्रपंचापासून मनी वैसन असे. प्रपंचापासून त्याचं चित्त विटायला लागतं आणि त्याला परमार्थाची गोडी लागायला लागते. कारण अंतःकरणातल्या वासना गेल्या, आवरण गेलं. वासनेचे एक आवरण आहे. एक अभानापादक आवरण आहे, असत्वापादक आवरण आणि वासनेचे आवरण. 3 प्रकारचे आवरण सांगितले. विठाला विढाला 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 विचार चंद्रोदय मध्ये 3 प्रकारचे आवरण सांगितलेले. असत्वापादक आवरण, अभानापादक आवरण आणि वासनेचं आवरण. तो परमात्मा आपल्याला का दिसत नाही? तर आपल्या अंतःकरणामध्ये वासना आहे. जोपर्यंत अंतःकरणामध्ये वासना, या वासनेच्या आवरणामुळं अनेक प्रकारचे विचार मनामध्ये चाललेले असतात, चंचलता असते, त्यामुळे ते शुद्ध असणारं तत्व कळत नाही. जसं रेशमी कापड जर शिवायचं असेल तर बारीक सुई लागते ना. एका माणसाने पहार आणली रेशमी कापड शिवायला, पहार चालेल का? पहार जशी रेशमी कापड शिवायला चालत नाही तशी आमच्या बुद्धीची पहारच झालेली आहे. विचार करून करून, चिंतन करून करून पहारीसारखी बत्थळ झाली ही बुद्धी आणि त्यामुळे सूक्ष्म असणारं तत्व त्याला कळेल कसं? त्याचं कारण हे वासनेचं एक आवरण आहे आणि वासनेच्या आवरणामुळे तो परमात्म्याचा भास आपल्याला होत नाही. याला अभानापादक आवरण म्हणतात. आणि भान न झाल्यामुळे जो काही लोक देवाला मानित नाही, त्यांना जाणवत नाही, मानायचं कशा करते? त्यांनी दिसत नाही त्याला का मानावं? कोणी म्हणाल ज्या वस्तू दिसतात त्याच मानायच्या असतात का? ठीक आहे, पण काहीतरी जाणवलं पाहिजे ना. जो जाणवतच नाही त्याला मानावं काय, त्याचे भक्ती तरी का करावं? याला असत्वापादक आवरण म्हणतात. असे आवरणाचे अनेक प्रकार आपल्याला पाहता येतील. पण असे हे दोष गेल्याच्या नंतर मग महाराज सांगतात, पिकल्या सेंदे कडूपणा गेली तैसे आम्हा गेले पांडुरंगे. कडूपणा गेला, अंतःकरणातले दोष गेले, अंतःकरण शुद्ध झालं, निर्मळ झालं आणि आनंद जीवनामध्ये प्राप्त झाला. मग कोणकोणते दोष गेले? जसं वेदांत शास्त्रात 3 दोष सांगितले, तसे गीतेमध्ये भगवंताने 3 दोष सांगितले. काम क्रोधस्ता लोभतस्मात् एतत्त्रयं त्यजेत. या 3 गोष्टींचा तुम्ही त्याग करा. अर्जुन भगवंताचा प्रश्न विचारतो, हे प्रभू, अतकेन प्रयुक्तोयम पापम करते पुरुषः. चांगले चांगले माणसं पापामध्ये का प्रवृत्त होतात? मोठे मोठे लोक पापामध्ये प्रवृत्त होताना दिसतात. विश्वामित्र पराशर प्रभुतयो वातांबपर्णाशनः तेऽपि श्रीमुख पंकजं सुललितं दृष्ट्वैवामोहं गताः. विश्वामित्र पराशरासारख्यांना सुद्धा विकारांवर विजय मिळवता आला नाही. महाराज का प्रवृत्त होतात? तर भगवान सांगतात, कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भवः महाशनो महापात्मा विद्येन मिह वैरिणम्. काम क्रोध हे दोष विद्वानांचे सुद्धा वैरी आहे.
मोठ्या मोठ्यांना याच्यावर विजय नाही मिळवता आला आणि म्हणून महाराज सांगतात याकरता भगवंताची कृपा आवश्यक आहे. स्वतःमध्ये सामर्थ्य नाहीये, ब्रह्मादिकांना सुद्धा सामर्थ्य नाहीये, इंद्रचंद्रादिकांना विजय मिळवता आला नाही. इंद्रचंद्र को क्या क्या भयो सबको मालूम है, इंद्रचंद्र को क्या क्या भयो सबको मालूम है, नारद की तो हुई नारदी, नारद की तो हुई नारदी, ऐसी नौबत गाई. या मायेने कोणा कोणाला झटका दिला. कबीर महाराज सांगतात इंद्राला झटका दिला, चंद्राला झटका दिला, नारद की तो वही नारदी, नारदला झटका दिला. अशा प्रकारे हे जीव विकारांच्या अधीन होतात आणि दुःखाला कारण ठरतात. एकापेक्षा एक. पहिला विकार आहे काम. मोठ्या मोठ्यांना विजय नाही मिळवता आला, विश्वामित्राला विजय मिळवता आला नाही, पराशरांना विजय मिळवता आला नाही. व्यास मुनी ग्रंथाचं लिखाण करीत होते. त्या ग्रंथामध्ये एक श्लोक व्यासांनी लिहिला, मात्रा स्वत्रा बहित्रा वान विविक्तासनो भवेत बलवान इंद्रिय ग्राम विद्वान समविकर्षति. हा श्लोक जैमिनींनी वाचला. सांगितलं महाराज याच्यात एक चूक आहे. काही लोकांना चुका करायची सवय असते, स्वभावच असतो. एकाने ब्रह्मदेवाची चूक काढली ऊसामध्ये. ऊस पाहिला याच्यात एक चूक आहे म्हणजे काय, एवढा गोड ऊस याला जर भगवंतांनी फळं दिली असते किती गोड झाले असते. चूक झाली ब्रह्मदेवाची. एक आंब्याच्या झाडाखाली बसला, तिथं चूक काढली. त्या आंब्याला कैऱ्या लागलेल्या होत्या. खाली एक वेल होती, त्या वेल होतं डांगर, बघ मोठं डांगर. काय देव आहे, मोठ्या झाडाला मोठं फळ पाहिजे, लहान झाडाला लहान फळ पाहिजे. हातभर वेल आणि भलं मोठं डांगर, इतकं मोठं आंब्यात झाड, बारीक बारीक कैऱ्या. हे चूक नाही का देवाची. वारा सुटला, एक कैरी दिसली, डोक्यातच पडली, चक्करून खाली पडला. थोड्या वेळाने शुद्धीवर आला. बरं झालं कैरीच्या जागेवर डांगर असं जगलोच नसतो. काही ना चुका करायची सवय असते. आता व्यासाने श्लोक लिहिला, जैमिनी चूक काढतोय. म्हणजे काय चुकलं बाबा इथं. तुम्ही विद्वान समापी कर्षती, इथं विद्वान नापी कर्षती पाहिजे. श्लोकाचा अर्थ असा आहे की जो साधक आहे त्या साधकाने एकांतामध्ये ब्रह्मचर्याचं पालन करीत असताना एकांतामध्ये परस्त्री असेल किंवा स्वस्त्री असेल त्याच्याशी एकांत बसवणे. कारण बलवान इंद्रिय ग्राम विद्वान समर्थ दर्शती. इंद्रिय बलवान असतात, विद्वानाला सुद्धा आणि ते विषयाकडे घेऊन जातात. पण या ठिकाणी जैमिनी असं मत म्हणलं की जो विद्वान आहे, जो ज्ञानी आहे, ज्याला कळतं, तो वाईट मार्गाला जाऊच शकत नाही, असं माझं मत आहे. व्यास म्हणे कुठेतरी बाहेर जाण्याचं निमित्त व्यासांनी केलं. अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला, गारपीट सुरू झाली, सोसायटीचा वारा सुटला, थंडी वाजायला लागली. यांनी 4-2 लाकडं पेटवले, आपल्या कुटीमध्ये शेक करून शेकत बसला. एक पावसामध्ये एक स्त्री दिसताना पाहिली. जैमिनीने त्या स्त्रीला बोलवलं, कोण आहात आपण, कुठल्या जंगलामध्ये असं फिरू नये, वाघ सिंहासारखे भयंकर प्राणी असतात, आपला पत्ता काय, नाव काय, मी तुम्हाला घरी पोहोचवण्याची व्यवस्था करतो. अशा प्रकारच्या स्त्रीची चर्चा करता करता त्यांनी विचारलं, आपलं लग्न झालंय का. म्हणजे काय, मला खांद्यावर बसून या झोपेला 5 प्रदक्षिणा करायची. ठीक आहे, काय वगैरे एवढं. खांद्यावर बसवलं, पहिली प्रदक्षिणा झाली, तिचं वजन वाढलं, दुसऱ्या प्रदक्षिणेला आणखी वजन वाढलं, तिसऱ्या प्रदक्षिणेला आणखी वजन वाढलं, चौथ्या प्रदक्षिणेला आणखी वजन वाढलं, 5वी प्रदक्षिणा सुरू झाली. त्याला वाटलं शेवटचीच आहे, एवढी झाली म्हणजे कामच झालं. पण हिंमतच राहिली नाही, शक्ती राहिली. त्याला वाटलं ही अशी कोण स्त्री आहे, प्रत्येक प्रदक्षिणेला वजन वाढतं. वर पाहिलं तर कोणी स्त्री नव्हती, दाढी दटावाले बाबा व्यास. खाली उतरले. विद्वान समर्पित करशती का नाते करशती. विद्वानाला जर कळतं तर तो लग्न काय झाला कसा तयार, घरदार जंगलात तुझं लग्न झालंय का. मोठ्या मोठ्या विद्वानांना सुद्धा विकारांवर विजय मिळवता आला नाही. स्वतःच्या मनात किंवा स्वतःच्या इंद्रियांमध्ये शक्ती नाही, त्याकरता भगवंताची कृपा असावी लागते.
दुसरा विकार आहे क्रोध. झाली क्रोधासवे भेटी तोंडा वाटे नरकलोटी. क्रोध झाले आल्याच्या नंतर मनुष्य काय बोलेल याचा तपास नाही. काही लोक बघा रागामध्ये इतक्या शिव्या देतात, अर्धा तास जरी शिव्या देत राहिले तरी पहिली शिवी पुन्हा येऊ देणार नाही, इतक्या शिव्या पाठ असतात. कोण कशात पटाईल कोण कशात पटाईल असं वाटतं जणू भगवंताने याचं तोंड काही शिव्या देण्याकरता दिलं का काय. तात्पर्य क्रोधामध्ये मनुष्य काय बोलले सांगता येत नाही. क्रोधामध्ये विवेक नष्ट झालेला असतो. हे दुःखाला कारण आहे. दुःखाचं तिसरं कारण आहे लोभ. लोभ दुःखस्य कारण. अनेक प्रकारचे लोभी आणि शेवटी लोभाचे परिणाम दुःखामध्ये होत असतात. विढाला 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 श्रीमद भागवतामध्ये उदाहरण आहे कदौरी ब्राह्मणाचं. श्रीमद भागवताचे एकादश स्कंदाच्या 23 अध्यायामध्ये हा अतिशय लोभी असणारा कदौरी ब्राह्मण आहे आणि याने कोणाला कधी दान दिलं नाही, पोटाला कधी चांगलं खाल्लं नाही, फळाची आणि जिभेची कधी गाठ होऊन दिली. बाजारामध्ये फळं पाहिल्यानंतर जर जिभेला पाणी सुटलं तर जिभेला समजून सांगायचं तू किती कुरकुर करतो ते मिळणार नाही. घरी गाई म्हशी भरपूर पण दुधाचा आणि जिभेचा संबंध येऊ दिला नाही. लहानपणी आईचं दूध पिलं तेवढाच, नंतर दूधच माहिती नाही. किती लोभी असतात काही. शेवटी बायका मुलं कंटाळले, निघून गेले. पश्चाताप झाला आणि रडायला लागला आणि त्याने जे गीत गायलं त्याला भिक्षुगीत म्हणतात. धनाचे काही अनर्थ त्या ठिकाणी सांगितले की धनवान माणूस जो असतो हा बरेच बहुतांशी लोभी जास्त असतात धनवानांमध्ये. धन असून दान करणारा असेल तर आनंदाची गोष्ट आहे. धनवंत दयाळू नसतो. धनवंत आणि दयाळू, व्याघ्र आणि कृपाळू हे दुर्लभ जात आहे. धनवंतामध्ये दयाळू कमी असतात कारण त्यामध्ये हा एक दोष आहे. धनवान बळे नाटविसी देवा मृत्यूकाळी देवा कोणा. धनमान बळे नाटविसी देवा. धन आल्यानंतर, धन आणि मान आल्यानंतर मनुष्य देवाला विसरतो. धन मान असताना भगवंताचं चिंतन करणारे फार दुर्मिळ असतात. तात्पर्य हे 3 दोष काम, क्रोध आणि लोभ भगवंताच्या कृपेने नष्ट होऊ शकतात. महाराज सांगतात माझ्यावर परमात्म्याची कृपा झाली आणि एका क्षणात हे 3ही विकार नष्ट झाले द्वितीय चरणावर. काम क्रोध लोभ
आनंदाने काम नष्ट होऊ शकतो, पश्चातापानंतर क्रोधही नष्ट होऊ शकतो. परंतु जसं जसं वय होतं तसं तसा लोभ वाढत चालतो. बरं का, काही लोक फार लोभी असतात. एकाने सुपारीला गाठ मारली, दोरा बांधला आणि दिली टांगून. ज्याचं जेवण झालं त्यांनी सुपारी जवळ जायचं, सुपारी सगळ्याची पुढे रडायचं. किती दिवस पुढे सुपारी खायचं कामही बागते, पैसाही वाचतो. त्याच्या मुलाचं लग्न ठरवायचं होतं, मुलगी पाहायला गेली. तिथं नियम असा होता, जेवण झाल्यानंतर सुपारीचा वास घ्यायचा आणि ठेवून द्यायची. शाबास, आपल्याही पुढे एक पाऊल. या घरातली मुलगी करायला काय हरकत नाही, कारण जपून वागेली मुलगी. तर अशा प्रकारे माणसं लोभ का करतात? अज्ञानामुळे. जे धन आपल्याला प्राप्त झालेले त्याचा सदुपयोग करा, नाही तर साचवणी मरे धन लावी पोराचे भांड. धन साचवतो आणि मुलांचे भांडण होतात. पण महाराज सांगतात ना, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी धन कमवा, परंतु उदास करा. जे भगवंताने मला दिलंय, जेवढं उपभोग घेऊ शकतो तेवढं माझं आहे, त्याच्या पलीकडे असेल ते इतरांकरता सेवितो आणि वाटितो. महाराज सांगतात ना, सेवितो हारस वाटितो आणि 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 यारे रामभरी यारे हो नका रामभरी यारे हो नका यारे हो नका स्वार्थ असावा, परंतु त्यात परार्थ असावा. परंतु लोभी मनुष्य निवळ स्वार्थी असतो, म्हणून लोभ नसावा. काम क्रोध लोभ निमाले ढाईचे सगळे संपले. आता जीवनात आनंद. आज आनंद रे के परमानंद रे, आज आनंद रे के परमानंद रे, आनंद रे के परमानंद, आज आनंद रे के परमानंद. दया सती नेती नेती म्हणतीये गोविंदू रे, दया सती नेती नेती म्हणतीये गोविंदू रे, दया सती नेती नेती म्हणती गोविंदू रे, दया सती नेती नेती म्हणतीये गोविंदू रे, दया सती नेती नेती म्हणतीये गोविंदू रे, दया सती नेती म्हणतीये गोविंदू रे, दया सती नेती नेती म्हणती गोविंदू रे. आजी आनंद. जीवनाचं दुःख संपलं, कारण काम क्रोध लोभ निमाले ठाईची सर्व आनंदाची सृष्टी झाली. या सृष्टीमध्ये दुःख नावाचा पदार्थ आता शिल्लक राहिला नाही, कारण दुःखामध्ये दुःख देण्याचं सामर्थ्यच राहिलं नाही. जसं एखादा मनुष्य रणांगणामध्ये जातो,
चिलखत घालून गेल्यानंतर गोळी जरी छातीवर बसली तरी गोळी लागणार नाही, कारण चिलखताचं आवरण आहे. तसं सर्व सुखले सर्व अलंकार आनंदी निर्भर सुखाचे अलंकार धारण केल्यामुळे तर दुःख येऊ शकत नाही. दुःखात दुःख देण्याचं सामर्थ्य राहिलं नाही. एक उदाहरण सांगेल लक्ष देण्याकरता. पूर्वीचा काळ, पूर्वी काही फार साधनं नसायचे, पायी जावं लागत होतं. 10-5 किलोमीटर पर्यंत नेहमी लोक पायीच जायचे. शेजारच्या गावाला या माणसाला जायचं होतं. एका शेतातून पायवाट होती. ज्वारीचं शेत, ज्वारी पेरलेली होती आणि ज्वारी अगदी हुरड्यात होती. पाखरं हा काय करता, तो जो शेतकरी होता मोठा माणूस होता, श्रीमंत होता, पण त्याच्या मुलाला काय लहर आली, आज मी पाखर हाकायला जाणार. तो पाखरा हाकायला आला आणि गोपणीमध्ये त्यांनी दगड सोडला. पाखरा आणाय करण्याच्या पाठीतच बसला. आलंच त्यांनी चालला होता. याला राग, कोणी दगड मारला म्हणले, मला त्याचा भेतच पाहतो. वेदना व्हायला लागलो दगड बसल्यामुळे. पाठीमागे वळून पाहिलं, पुढे दगड, तर तो दगड नव्हता, सोन्याचा गोळा होता. सोन्याचा गोळा पाहिल्यावर पाठीच्या वेदनाच गेल्या. त्याला वाटलं आणखी एखादा दगड बसत बरं होईल. जेव्हा पाठीत दगड बसला, हा भाव मनामध्ये निर्माण झाला, तेव्हा वेदना होत होत्या. पण हा दगड नसून सोन्याचा गोळा आहे हे कळल्याबरोबर वेदना कुठे गेल्या. याचा अर्थ हा सोन्याचा गोळा हे कळल्यानंतर त्याला जो आनंद झाला, त्या आनंदापुढे दुःख लोकलं. तसं परमात्म्याच्या भक्ती भजनामध्ये अंतःकरणाचे दोष गेल्यानंतर परमात्म्या चिंतनामध्ये जो आनंद होतो, त्या आनंदामुळं संसारामध्ये कितीही भयंकर दुःख असले तरी सगळे दुःख लोपतात. आणि म्हणून अवघी आनंदाची सृष्टी झाली किंवा सर्व आनंदाची सृष्टी झाली. अशी अवस्था जेव्हा निर्माण होते त्यावेळेला आणि त्याला संसाराचा भेट यायला लागतो. कारण संसारामध्ये जे पदार्थ आहे नष्ट होणारे, दुःख देणारे आहे, दुःखालय अशाश्वतम, आणि म्हणून शाश्वत असणाऱ्या परमात्म्याचा तो सतत चिंतनामध्ये असतो. सततं कीर्तयन्तो मामितन्तः नमस्सन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. अशा प्रमाणे भगवत चिंतनाला लागतो. आणि आता त्याला जगत दिसत नाही. मग महाराज सांगतात, आठव नाठव भाव अभाव सगळा संपला. एक पांडुरंग फक्त शिल्लक राहिला तृतीय चरणामध्ये.
नाठव गेले भावाभाव झाला स्वयंमेव पांडुरंग भाव मच्चित्ता मग प्राणाबोधयन्तः परस्परं कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च। ही भक्ताची अवस्था आहे। मच्चित्ता मग प्राणा जीव आणि प्राण परमात्मा आहे। जीवाच्या प्राणाच्या पलीकडे परमात्म्यावर प्रेम। संसारामध्ये आपण गरज म्हणून प्रेम करतो, पण परमात्मा जीवीच्या जीवा प्रेम भावाच्या भावा तुझ वाचोनी केशवा अनुनावणे। उदाहरण देतात माऊली ज्ञानेश्वर, परिमळाची धाव भ्रमर ओढी, 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 परिमळाची धाव भ्रमर परिमळाची धाव भ्रमर ओढी, परिमळाची धाव भ्रमर ओढी, कैसी तुझी गोडी लागू लागो मला, कैसी तुझी गोडी लागू लागो मला, कैसी तुझी गोडी लागो मला, लागो मला, कैसी तुझी गोडी लागो मला। ज्याप्रमाणे ब्रह्माला सुगंधाची गोडी त्याप्रमाणे तैसी तुझी गोडी, अशी गोडी लागल्यानंतर भ्रमर ज्याप्रमाणे भ्रमरभेदी कोडे बलते जे काष्ट कोरडे, मोठे मोठे लाकडं कोरणारा भ्रमर कमळाच्या फुलामध्ये जेव्हा अडकतो पाकळीला धक्का लागू देत नाही, हे प्रेम आहे। सूर्योदयाची वाट पाहतो, सूर्योदय होईल कमळ पुन्हा उमलेल, पण रात्रीला हत्ती येतो पाणी पिण्याकरता, त्या कमळाला उपटून खाऊन टाकतो। त्या कमळाच्या फुलाबरोबर भ्रमरही पोटात गेला नव, मृत्यू झाला पण कमळाची पाकळी तोडली नाही, हे प्रेम आहे। आणि म्हणून अशा प्रकारे प्रेम अंतःकरणामध्ये जेव्हा निर्माण होतं तेव्हा भक्ताला भगवान सोडून दुसरं काहीही स्मरत नाही। म्हणून आठव नाठव गेले भावा भाव, आता झाला स्वयंमेव पांडुरंग। आणि अशा प्रकारचा परमार्थ करणारा जो भक्त असतो तो खरा भाग्यवान आहे। संसारामध्ये जन्माला येणारे अनेक लोक असतात, परंतु सर्व सफल होत नाही। जेव्हा अंतःकरणामध्ये सगळे विकार जातात, संसाराचं भान जातं आणि शेवटी शिल्लक राहतो तो परमात्मा। आणि महाराज सांगतात हेच खरं भाग्य, जन्माला यायचं असेल तर एवढ्या करताच यावं शेवटच्या चरणावर। तुका भले भाग्य जाणावे भजी, तुका भले भाग्य जाणावे भजी, तुका भले भाग्य
सद्गुरु योगराज गंगागिरी महाराजांची पुण्यतिथी आहे बेटामध्ये 12 जानेवारीला पुण्यतिथी आहे आणि 13 जानेवारीला होईल काला. 6 जानेवारी ते 13 जानेवारी अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण. 6 जानेवारीला पारायणाला प्रारंभ होईल. 12 जानेवारीला गंगागिरी महाराजांची 118वी पुण्यतिथी आहे. सायंकाळी 4 वाजता आपण यावं, लवकर कार्यक्रम होईल पुण्यतिथीचा. आणि 13 तारखेला काला सकाळी 10 वाजता. याची आपण नोंद घ्यावी. पत्रिका हीच पत्रिका समजावी. हेच आपल्याला निमंत्रण. सद्गुरु गंगागिरी महाराजांची 118वी पुण्यतिथी 12 जानेवारी, मार्गशीर्ष वद्य चतुर्दशी 12 जानेवारी आणि मार्गशीर्ष अमावस्या 13 जानेवारीला काला. झालेली सेवा प्रभूचरणी समर्पण.